महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 95 95 65 48 75। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। समस्त मुळाखोरे त्याचप्रमाणे संगमनेर अकोले तालुक्याचा पठार भाग अशा 95 गावांच्या संयुक्त सहकार्याने आणि संगमनेर अकोले तालुक्यातील वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळींच्या योगदानाच्या माध्यमातून यावर्षी जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण होत आहेत। त्यानिमित्ताने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तालुका पातळीवर जिल्हा स्तरावर सुंदर अशा स्वरूपाचे उत्सव सुरू आहेत। त्याच उत्सवाचा एक भाग म्हणून संगमनेर अकोले तालुक्याच्या पठार भागामध्ये श्री क्षेत्र बोटा या ठिकाणी पुणे नाशिक हायवेच्या लगत एक 10-15 एकर जागेच्या क्षेत्रावरती जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या वैकुंठ गमनाचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव या ठिकाणी भव्य प्रमाणात संपन्न होतोय। या कार्यक्रमाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या प्रासादिक पादुका तुकोबारायांच्या शिळा मंदिरामध्ये अभिषिक्त होऊन देहू या ठिकाणावरून पूर्ण पठार भागाची पंचक्रोशी जी आहे तिची प्रदक्षिणा आणि पुष्पवृष्टी 22 तारखेला या ठिकाणी होईल आणि सोमवार दिनांक 23/12/2024 पासून ते 30/12/2024 पर्यंत भव्य प्रमाणामध्ये जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या अभंगवाणीचं गाथेचं पारायण संगीत स्वरूपामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात भव्य प्रमाणामध्ये संपन्न होत आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन हे दोन्ही तालुक्यातील म्हणजे संगमनेर अकोले तालुक्यातील सर्व आमची कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक सर्व महाराज मंडळी पुढे येऊन हे नियोजन करत आहेत। बोटा ग्रामस्थ, बोटा पंचक्रोशी या संपूर्ण कार्यक्रमाचं यजमानत्व या मंडळींकडे आहे। चांगल्या पद्धतीनं सुंदर नियोजन चालू आहे। कीर्तनाचा मुख्य मंडप 255/90 अशा आकारमानाचा हा मंडप असून या संपूर्ण कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या दिग्गज संत परंपरेमध्ये सेवाभावी वृत्तीनं संप्रदायनिष्ठ असलेले जे महापुरुष आहेत त्या महात्म्यांची कीर्तनं या ठिकाणी प्रवचनं कीर्तनं आयोजित केलेली आहेत आणि या संपूर्ण 7ही दिवसामध्ये अगदी हा बोटा परिसर पंढरी स्वरूप या ठिकाणी होतो आहे। प्रत्येक जण या कार्यामध्ये हिरिरीने भाग घेतोय। अनेक दानशूर दाते पुढे येऊन चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात। रोज संध्याकाळी कीर्तनाची वेळ 6:30 ते 8:30 ही आहे आणि कीर्तनानंतर येणाऱ्या समस्त भाविकांसाठी रोज 15-15 गावांच्या भाकरी आमटीच्या प्रसादाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये रोज आमटी या ठिकाणी तयार केली जाईल आणि गावोगावची लोक रोज त्या ठिकाणी भाकरीचा प्रसाद आणून या ठिकाणी त्याचं वितरण करण्यात येईल। एक सुंदर अशा स्वरूपाचं आखीव रेखीव नियोजन या निमित्ताने आपण करतोय। तुकोबारायच्या अभंगाचं अर्थात वेदवाणीचं पारायण आपल्या परिसरामध्ये प्रथमतः या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या समग्र कार्यक्रमाची परिसांगता महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये 350 वर्षाची परंपरा ज्या परिवारानं खऱ्या अर्थाने जतन केली त्या महाराष्ट्रातील देगलूरकरांचा परिवार 350 वर्षाची दिव्य परंपरा त्या घराण्याला आहे। अशा परंपरेतील दिव्य सत्पुरुष परम वंदनीय परम पूजनीय गुरुवर्य श्री गुरु चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर
यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची परिसमाप्ती होईल आणि बोटा, कुरकुटवाडी, केळेवाडी, माळेवाडी, तळपेवाडी, आळेखिंड या परिसरातील माता भगिनी आणि भाविकांच्या दानशूरांच्या वतीनं या कार्यक्रमामध्ये पुरणपोळीच्या प्रसादाचं भव्य आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। तरी या समग्र कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील दोन्ही तिन्ही तालुक्यातील सर्व भक्त भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा। गाथा पारायणाचा आनंद सुद्धा या ठिकाणी लुटावा अशी अपेक्षा या निमित्ताने करतो। परिसरातील गावांना एक आवाहन आहे की आपल्या घरातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती का होईना या निमित्ताने गाथा पारायणासाठी बसवावी अशी प्रेमाची, आग्रहाची, कळकळीची विनंती या ठिकाणी करतो। रामकृष्ण हरी, जय ज्ञानोबाराय, जय तुकोबाराय। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।